विश्वाची परेशान विश्वास दे आम्हाला, विश्वाची परेशान विश्वास दे आम्हाला, निळभट साधकांचा एक श्वास दे आम्हाला, विश्वाची परेशान विश्वास दे आम्हाला. भवघोळ टाळण्यासी आंघोळ टाळली रे, भवघोळ टाळण्यासी आंघोळ टाळली रे, गंगाळभर जळाने संकल्प सोडिला रे, गंगाळभर जळाने संकल्प सोडिला रे, विश्वाची परेशान विश्वास दे आम्हाला. मागील पान त्यांचा भूतकाळची ठरावा, मागील पान त्यांचा भूतकाळची ठरावा, अनुताप घेवोनिया हिता समय घडावा, अनुताप घेवोनिया हेता समय घडावा, विश्वाची परेशान विश्वास दे आम्हाला. न मागता मिळाले पृच्छे विना कळाले, न मागता मिळाले पृच्छे विना कळाले, भय भिवुनिया भयासी भीती विना पळाले, भय भिवुनिया भयासी भीती विना पळाले, विश्वाची परेशान विश्वास दे आम्हाला. भंगार त्यागोनिया भांडार मिळविले, भंगार त्यागोनिया भांडार मिळविले, भांडार कारनामा विधान सार्थ केले, भांडार कारनामा विधान सार्थ केले, विश्वाची परेशान विश्वास दे आम्हाला. किती बोल
बोलनिया बोलांत गुंतलेले, किती बोलनिया बोलांत गुंतलेले, बोल त्यांचे हृदयात खुंतलेले, बोल त्यांचे हृदयात खुंतलेले, विश्वाची परेशा विश्वास दे आम्हाला. समयाल्प देवराया त्यांच्या परी जगावे, समयाल्प देवराया त्यांच्या परी जगावे, मरणास मारुनिया जगणे जगी पुरावे, मरणास मारुनिया जगणे जगी पुरावे, विश्वाची परेशा विश्वास दे आम्हाला. मरणांत काळी त्यांच्या सममागणे असावे, मरणांत काळी त्यांच्या सममागणे असावे, वृश्चिक वेदनेचे कवणात रूप व्हावे, वृश्चिक वेदनेचे कवणात रूप व्हावे, विश्वाची परेशा विश्वास दे आम्हाला. कौशल्य फार त्यांचे ज्ञानास लाजविते, कौशल्य फार त्यांचे ज्ञानास लाजविते, जाणूवरी प्रभूच्या अखेरनी जविते, जाणूवरी प्रभूच्या अखेरनी जविते, निळभट साधकांचा एक श्वास दे आम्हाला, विश्वाची परेशा विश्वास दे आम्हाला. दंडवत प्रणाम. निळभट्ट भांडारेकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित या काव्यामध्ये कवीने वर्णन केलेले आहे. निळभट्ट हे भंडारा येथील रहिवासी होते. ते पोथीमध्ये ईश्वराच्या अवताराची लक्षणे शोधित होते. त्याच वेळी त्यांच्या दारात श्री चक्रधर स्वामी भिक्षा मागायला आले. स्वामींनी म्हटले, भट्टो, मागील पानावर पहा. तुम्ही जी ईश्वरी पुरुषाची लक्षणे शोधतात
ती मागील पृष्ठावर आहे अशी सूचना केल्यावर त्यांनी ते पान उलटले. जी लक्षणे पोथीत होती त्याच लक्षणाचे महापात्र करचरणवंत त्यांना परमेश्वरच समोर दिसले आणि ते पाहून निळभट्ट भारावून गेले. स्वामी पुढे निघाले आणि त्यांच्या पाठीमागे निळभट्टही निघाले. ते त्यांचे अनुसरण होते. ते स्वामींचे प्रथम शिष्य होते. त्यांनी विंगुळिका स्तोत्र हे स्वामींचे पहिले संस्कृत स्तोत्र लिहून ठेवलेले आहे. या काव्यामध्ये कवी वर्णन करताना म्हणतात, विश्वाचिये परेशा विश्वास दे आम्हाला, निळभट्ट साधकांचा एक श्वास दे आम्हाला. विश्वाचिये परेशा विश्वास दे आम्हाला. विश्वाच्या परमेशा आश्वासन दे आम्हाला, विश्वास दे आम्हाला. निळभट्ट भंडारेकर या असामान्य साधकाच्या प्रेम भक्तीचा एक क्षण आम्हास दे अशी कवी परमेश्वराकडे प्रार्थना करतात. निळभट्ट भंडारेकर हे संसार पाशातून मुक्त होण्यासाठी श्री चक्रधरांचे अनुचर झाले. भवघोळ टाळण्यासी अंघोळ टाळली रे, गंगाळभर जळाने संकल्प सोडिला रे. विश्वाचिये परेशा विश्वास दे आम्हाला. निळभट्टांच्या पत्नीने आंघोळीसाठी पाणी काढले होते. त्यांच्या पत्नीने आंघोळ करण्यासाठी परत फिरण्याची विनंती केली होती. कवी आपल्या अलंकारित भाषेत म्हणतात की भट्टांनी संसाराचा घोळ टाळण्यासाठी आंघोळ टाळली. पहा किती सुंदर कल्पना आहे. भवघोळ टाळण्यासी अंघोळ टाळली रे. नव्हे त्या आंघोळीच्या गंगाळभर पाण्यानेच जणू त्यांनी स्वामींसाठी संकल्प सोडला होता. गंगाळभर जळाने संकल्प सोडिला रे. नव्हे त्या गंगाळभर जळाने त्यांनी संसाराचा संकल्प केला, म्हणजे त्याग केला. भंडारेकरांचा निर्गुण त्याग, बळ त्याग, भंडारेकरांच्या त्यागाचं स्वामीने सुद्धा वर्णन केलेलं आहे. भंडारेकरांचा त्यागा इतका श्रेष्ठ त्याग कोणी नाही. आणि अशा प्रकारे सुंदर काव्य कल्पनेने वर्णन केलेले हे काव्य अतिशय मनाला भावून जाते. पहिल्या चरण झाल्यानंतर दुसऱ्या चरणामध्ये कवी काय म्हणतात, मागील पान त्यांचा भूतकाळची ठरावा. मागील पान त्यांचा भूतकाळची ठरावा. अनुताप घेऊनिया येता समय घडावा. विश्वाचिये परेशा विश्वास दे आम्हाला. निळभट्ट भंडारेकर पोथीत मुक्त ईश्वरी पुरुषाची लक्षणे शोधित होते. त्यांच्या दारात भिक्षेसाठी उभे राहिलेल्या श्री चक्रधरांनी भट्टांच्या पोथीतील ईश्वरी पुरुषाची लक्षणे शोधण्याची धडपड लक्षात घेऊन म्हटले होते, मागील पानी पहा आणि काय आश्चर्य. भट्टांनी मागील पान उघडताच त्यावर ईश्वरी पुरुषाची लक्षणे त्यांना दिसली. भट्टांना आश्चर्य वाटले. ते ती लक्षणे वाचित होते. ती लक्षणे दारात उभ्या असणाऱ्या स्वामींच्या मूर्तीत त्यांना दिसू लागली. त्यांना स्वामींमधील दैवी गुणांचे दर्शन होताच ते उठले आणि स्वामींच्या पाठीमागे चालू लागले. या ओळीत कवी म्हणतात, ते मागील पान जणू भट्टांचा भूतकाळच ठरले. भूतकाळ त्यांचे मन अनुतापाने भरून आले. मागील पान त्यांचा भूतकाळची ठरावा. अनुताप घेऊनिया येता समय घडावा. त्यांचे मन अनुतापाने भरून आले आणि ते स्वामींच्या मागे चालू लागले. तिसऱ्या चरणामध्ये कवी काय म्हणतात,
न मागता मिळाले, पृच्छे विना कळाले. भयभीवुनिया भयासी, भीती विना पळाले. विश्वाची परेशा, विश्वास दे आम्हाला. निळभट्ट भांडारेकरांना त्या दिवशी अवचित ईश्वर दर्शन घडले होते. कुणालाही न विचारता त्यांना हवे ते दर्शन झाले होते. त्यांच्या मनातील भय जणू भिवून पळून गेले होते. न मागता मिळाले, पृच्छे विना कळाले. परमेश्वराचं दर्शन झाल्यामुळे न मागताच त्यांना सर्व मिळून गेलं होतं आणि न विचारता सर्व त्यांना ज्ञान झालं होतं. आणि त्यांच्या मनातील सर्व संसाराची भीती, भवसागराच्या मध्ये बुडण्याची भीती त्यांची जणू काही नष्ट झाली होती. आणि म्हणून कवी आपल्या कल्पकतेने या काव्यामध्ये वर्णन करताना म्हणतात की भयभीवुनिया भयासी, भीती विना पळाले. पहा किती सुंदर कल्पना आहे कवीची. त्यांच्या मनातील या भवसागराची, या संसाराची भीती, संसारात राहून जी भीती असते नरकाला जाण्याची, ती भीतीच जणू काय स्वामींच्या दर्शनाने भिवून पळून गेली, अशी कवीची कल्पना आहे. चौथ्या चरणामध्ये कवी काय म्हणतात? भंगार त्यागुनिया भांडार मिळविले, भांडारकार नामा भिदान सार्थ केले. भंगार त्यागुणी या भांडार मिळविले. निळभट्टांनी जणू निस्सार असार असणारा हा संसार त्यागून धनसंपत्तीचे भांडारच मिळवले होते. म्हणजे ईश्वररूपी संपत्ती ही त्यांना भांडारा, या भांडार रूपाने मिळाली होती. आणि म्हणून भंगार त्यागुणी या भांडार मिळविले, भांडारेकार नामा विधान सार्थ केले. खऱ्या अर्थाने त्यांचं भांडारेकार जे नाव होतं, भांडारा या गावचे ते राहणारे ब्राह्मण, प्रतिष्ठित ब्राह्मण, आणि त्यांचं ते नाव, त्यांचं जे नामाभिधान त्यांनी खऱ्या अर्थाने ते सार्थ केलं होतं. आणि म्हणून भांडारेकार नामा विधान सार्थ केले. पाचव्या चरणामध्ये कवी काय म्हणतात? किती बोल बोलुनिया बोलांत गुंतलेले, अबोल बोल त्यांचे हृदयात खुंतलेले. विश्वाची परेशा, विश्वास दे आम्हाला. किती बोल बोलून या बोलांत गुंतलेले, अबोल बोल त्यांचे हृदयात गुंतलेले. ज्ञानचर्चेच्या नावाखाली चालणारी पुष्पित वाणी निष्फळ आहे हे त्यांच्या लक्षात आले व काहीही न बोलता स्वामींच्या दर्शनाने त्यांच्या हृदयात मोलाचे बोल कोरले गेले असे त्यास जाणवू लागले. आणि म्हणून अबोल बोल त्यांच्या हृदयात खुंतलेले. पुढच्या चरणामध्ये कवी काय म्हणतात? समयाल्प देवराया त्यांच्या परी जगावे, मरणास मारुनिया जगणे जगी उरावे. विश्वाची परेशा, विश्वास दे आम्हाला. समयाल्प देवराया त्यांच्या परी जगावे, मरणास मारुनिया जगणे जगी उरावे. देवरायाच्या अल्पकाळाच्या सहवासाने त्यांना दान त्यास मिळाले. त्यांना जे जीवनाचे त्यांनी आपल्या मरणास मारून श्री चक्रधर स्वामींच्या सहवासाने मरणोत्तर जिवंत राहण्याचे कौशल्य शिकून घेतले होते. आणि म्हणून मरणास मारुनिया जगणे जगी उरावे. मरणाला सुद्धा मारून जिवंत कसं राहता येतं हे कौशल्य त्यांच्याकडे होते. पुढच्या चरणामध्ये कवी काय म्हणतात? मरणांत काळी त्यांच्या सममागणे असावे, वृश्चिक वेदनेचे कवणात रूप व्हावे. विश्वाची परेशा,
विश्वास दे आम्हाला. मरणांत काळी त्यांच्या सम मागणे असावे, वृश्चिक वेदनेचे कवनात रूप व्हावे. मरण समयी त्यांनी जे मागितले तसे मागणे आम्हासही मागण्याची बुद्धी हो. त्यांच्या सम मागणे असावी, मरणांत काळी त्यांच्या सम मागणे असावी, वृश्चिक वेदनेचे कवनात रूप व्हावे. विंगुळीने दंश केल्याच्या वेदनांचे त्यांनी कथन केले होते, ते काव्यात रूपांतरित झाले. विंगुळिका स्तोत्र या पहिल्या संस्कृत काव्याच्या रूपाने ते काव्य त्यांनी स्वामींना अर्पण केले होते. आणि म्हणून वृश्चिक वेदनेचे कवनात रूप व्हावे. शेवटच्या चरणामध्ये कवी काय म्हणतात? कौशल्य फार त्यांचे, ज्ञानास लाजविते, जाणूवरी प्रभूच्या अखेर निजविते. कौशल्य फार त्यांचे, ज्ञानास लाजविते, जाणूवरी प्रभूच्या अखेर निजविते. खरोखरच निळभट्ट भांडारेकर हे व्यवहार कुशल होते. त्यांना स्वामी म्हणाले होते शेवटच्या समयी, देहांत काळी तुमचे आयुष्य वाढवून देऊ काय? त्यावेळी निळभट्टांनी सविनय नकार देऊन सांगितले की आता मला आपल्या मांडीवर डोके ठेवून सुखाचे मरण द्या, या व्यतिरिक्त काही मागणी नाही. तुमच्या मांडीवर मरण येणं हेच माझ्यासाठी सर्वात भाग्याचं आहे. आणि म्हणून कवी बाबू शास्त्रींनी आपल्या काव्यामध्ये सुद्धा एक ठिकाणी म्हटलेले, तुझ्या मांडीची उशी नशिबी कशी मिळे आम्हा, ती मिळविण्या काय करावे, सांग तू परब्रह्मा, दयाळा सांग तू परब्रह्मा. परमेश्वरा, तुझ्या मांडीवर मरण येण्यासारखं भाग्य मला आज लाभतं, यापेक्षा अजून श्रेष्ठ माझ्यासाठी काय असू शकतं? आणि म्हणून तुमच्या मांडीवर मरण येतं, हीच माझ्यासाठी आयुष्याची सुखांत अखेर आहे. आणि ही आयुष्याची सुखांत अखेर मिळवण्याची युक्ती ही फक्त निळभट्टांनाच लाभली होती. आणि म्हणून कौशल्य फार त्यांचे, ज्ञानास लाजविते. ज्ञानापेक्षा त्यांच्या ठिकाणची कुशलता होती ही फार श्रेष्ठ होती. प्रेम चालीचा हा जीव आहे. आणि म्हणून ज्ञानापेक्षा प्रेम श्रेष्ठ, प्रेम. आणि म्हणून कवी असे म्हणतात की कौशल्य फार त्यांचे, ज्ञानास लाजविते, जाणूवरी प्रभूच्या अखेर निजविते. प्रभू श्री चक्रधरांच्या मांडीवर त्यांना मरण आलं, यापेक्षा कोणती भाग्याची गोष्ट असू शकते काय? अशा प्रकारे सुंदर असं काव्यकल्पकतेतून निळभट्ट भांडारेकर यांच्या जीवनचरित्राचं रंगवलेलं चित्र मनाला मोहून टाकतं. मन सद्गदित होऊन डोळ्यातून अश्रू यायला लागतात. असे अजरामर अप्रतिम काव्य करणाऱ्या कवी बाबू शास्त्रींनाही आपण भावपूर्वक दंडोत प्रणाम करूया. झालेली सेवा श्री चक्रधरार्पण करू या ठिकाणी आपण थांबूया. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत प्रणाम हो.